ओम नमः शिवाय. पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 113, प्रक्रिया दुसरी आज आपल्याला बघायची आहे. काल प्रक्रिया पहिली बघितली. पहिल्या प्रक्रियेमध्ये आपण आकाशाचे अंतःकरण पंचक, आकाशाचे कोणते कोणते पंचक आहेत ती बघितलेलं आहे. तर आकाशाचं अंतःकरण पंचक ह्याची तत्वे किती आणि कोणती, कालचं थोडंसं ह्या अवलोकन आपल्याला घ्यायचं आहे. आज प्रक्रिया दुसरी बघायची. तर आकाशाचं अंतःकरण पंचक जे आहे त्याचे तत्व कोणते आहेत? ओम नमः शिवाय. सांगू का? हो सांगा. आकाशाचे तत्व पंचकरण अंत पंचकरण आहे. त्याची तत्वे 5 आहेत. अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ही आकाशाची तत्वे आहेत. आकाशाचं काय म्हणलात तुम्ही सुरुवातीला? बोल अजून. आकाशाचं काय म्हणलात? पंचकरण काय म्हणलात? अंतःकरण पंचक. हां, आकाशाचं अंतःकरण पंचक, पंचीकरण नाही. कुणाचं कुणाचं अंतःकरण पंचक? आकाशाचे आहे. मग वायूचे प्राणपंचक याचे तत्व कोणते? नंदाताई पाटील म्यूट करा. सांगू? हो सांगा. वायूचे प्राणपंचक व्यान, समान, उदान, प्राण आणि आपण या नावाची 5 तत्वे आहेत. कशाचे? वायूचे प्राणपंचकाचे. वायूचे प्राणपंचक आहे ना, त्याचे तत्व आहेत. तेजाचं पंचक कोणतं? प्रक्रिया पहिलीमध्ये तेजाचं पंचक कोणतं? ओम नमः शिवाय ताई. ज्ञानेंद्रिय पंचक. पहिलं श्रोत्र, नंबर 2 त्वचा, नंबर 3 चक्षु, नंबर 4 जिव्हा, नंबर 5 घ्राण. हे ज्ञानेंद्रिय पंचक आहेत तेजाचे. ओम नमः शिवाय ताई. तुमच्या चरणाला वंदन. हँड रेस करा. बोलू नका. हँड रेस करा. हात वरी करा. पृथ्वीचं कोणतं पंचक आहे? पृथ्वीचं पंचक कोणतं? सांगू का? सांगू का मी? श्यामलताई बोला. श्यामलताई बोला. पृथ्वीचं पंचक कोणतं? ओम नमः शिवाय. पृथ्वीचा पंचक शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. काही पृथ्वीचे पंचक. पूर्ण वाक्यात उत्तर द्या. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध ही या नावाची 5 तत्वे कुणाची आहेत? पृथ्वीचे पंचक आहेत. पृथ्वीचं विषय पंचक आहे. पृथ्वीचे विषय आहेत आणि ही पृथ्वीचे विषय पंचक आहे. या सर्व तत्वास तू जाणतोस, म्हणून त्याचा तेच तू नाहीस, तर ती पंचमहाभूताची आहेत म्हणून तुझीही नाहीत. तू या तत्वाचा दृष्टा आहेस. या तत्वाचा काय आहेस? तू दृष्टा आहेस. आता इथं दृष्टा सांगितलं. इथं कशाचा दृष्टा आहे? हो, ही कशाचा दृष्टा सांगितलं? कोणत्या? पंचमहाभूताचा दृष्टा आहे. दृष्टा कशाला म्हणावं? दृष्टा त्याच्याहून बोला, त्याच्याहून वेगळा राहून त्याला जाणतो पाहतो त्याला दृष्टा म्हणावे. तो कुणाहून वेगळा आहे आत्मा? कुणाहून वेगळा इथं आत्मा? पंचमहाभूताचा आत्मा. आकाशाचे अंतःकरण पंचक, वायूचे प्राण पंचक, तेजाचे ज्ञान इंद्रिय पंचक, अपाचे कर्म इंद्रिय पंचक,
पृथ्वीचे विषय पंचक ही जी 25 तत्व आहेत ह्याच्यापासून आत्मा वेगळा आहे, दृष्ट आहे. ह्याचा दृष्टा आहे आणि हे तत्व जे आहेत ते काय आहेत? दृश्य आहेत. सद्गुरू म्हणतात ह्या तत्वाचा तू दृष्ट आहेस, म्हणजे ह्याच्यापासून तू वेगळा आहेस, हेच तू नाहीस. पहिलं जी कोष्टक आहे ती बघितलं का? वाचून बघितलं का? येईल का सांगता? अंतःकरण कोणत्या वाहनावर बसतं, कोणाच्या द्वारात जातं, कोणता भोग भोगतं आणि ह्याची सेवा कोण करतं हे सांगता येईल का? हात वरी करा सगळे एकदा, सांगू नका. ओम नमः शिवाय. हां, आकाशाचं सांगा. ओम नमः शिवाय. मी सांगू का? अंतःकरणाचं सांगा. अंतःकरण. हां, बरं. अंतःकरणाचं पंचक. अंतःकरण व्यान वाहनावर बसून स्तोत्रद्वारातून शब्द विषयाचा भोग घेत आणि वाचा त्याची सेवा करते. ओम नमः शिवाय. बरोबर आलं. आता मन, हात वरी करा, मी विचारते. मनाचं कुणाला येते? हात वरी करा, बोला मंगेताई. मनाचं. ओम नमः शिवाय. मन समान वायूचं वाहन करतो, त्वचाद्वारात जातो, स्पर्श विषय भोगतो आणि पाणी त्याची सेवा करतो. पाणी म्हणजे हात. हां, पाणी म्हणजे हात. आता बुद्धी. बुद्धी. सुनीता. ओम नमः शिवाय. बुद्धी उदान वाहनावर बसते, चक्षुच्या दारात जाते, रूप भोग भोगते आणि पाद सेवा करतात. पाद म्हणजे हा. पाद म्हणजे पाय. पाद म्हणजे पाय. चित्त. ज्योतिताई मुरोडकर सांगा. चित्त. सुनीता म्यूट कर. ज्योतिताई सांगा. चित्त. मधुरिकाताई महाजन बोला. चित्त कोणत्या वाहनावर बसतं? हां. प्राणवायूवर बसतो, जीवाद्वारातून विषय भोगत शिक्षण सेवा करतो. ओम नमः. जयश्रीताई बोला. जयश्रीताई आलं का ह्यांचं? आलंय का? हां, आलं का? बरोबर सांगितलं का ह्यांनी? मी सांगून बघू का? हां, सांगा. प्राण वाहनावर बसतो, जीवा इंद्रियाच्या द्वारात जातो, रस भोग भोगतो, शिक्षण त्याची सेवा करतो. हां, अगदी बरोबर. ऐकलं का महाजनताई? महाजनताई ऐकलं का? तुमचं आलं होतं का? मग माझं ऐकलं. आलं होतं तुमचं? नाही, चुकलं माझं. अहंकार. कोण सांगतंय अहंकार? हातवरी करा. अहंकाराचं कोण सांगतंय? हात वरी करा. सांगा मंगेताई सांगा. ओम नमः शिवाय. अहंकार आपण वाहनावर बसतो, प्राणभारात जातो, गंध भोग भोगतो आणि गुद त्याची सेवा करतो. बरोबर. ओम नमः शिवाय. आता आपल्याला काय करायचं? दुसरी प्रक्रिया बघायची आहे. शिष्य म्हणतात, गुरुवर्य या 25 तत्वांची नावे आपण मला सांगितली, ती समजली, पण त्याची स्वरूपे स्पष्ट ओळखण्यासाठी त्या तत्वापासून हे ज्ञान होते व ज्या क्रिया होतात ती मला सांगावी.
तर 25 तत्व कोणते, त्यांचे नावे काय, सगळे सांगा. 25 तत्व कोणते सांगा मग येत आहे. कोणते आपण 25 तत्व बघितले? सद्गुरू म्हणतात 25 तत्वाची नावे आपण मला सांगितली आणि ती मला समजली सुद्धा. मग समजले का हे तत्व? ओम फक्त ओम नमः शिवाय. पूर्ण तत्व नाही सांगायचे, फक्त म्हणजे 5-5 असे सांगा. म्हणजे एका एकाचं सांगू का पाच पाच? अंतकरण पंचक, प्राण पंचक, हा. ज्ञान इंद्रिय पंचक, कर्म इंद्रिय पंचक आणि विषय पंचक, ही आपण 25 तत्वे बघितली. कोणते कोणते बघितली? बोला. अंतकरण पंचक, प्राण पंचक, ज्ञानेंद्रिय पंचक, कर्मेंद्रिय पंचक आणि विषय पंचक, ही असे हां बोला पुढचं. पंचमहाभूताचे पंचकरण पंचमहाभूताचे पंचक. ओम नमः शिवाय. 25 तत्वे ती मला समजली. मग आता पण त्याची स्वरूपे स्पष्ट ओळखण्यासाठी त्या तत्वापासून जे ज्ञान होते व ज्या क्रिया होतात ते मला सांगाव्या. ही जी प्रक्रिया सांगितल्या आहेत, ह्या प्रक्रिया ह्या कोष्टकाचाच अर्थ आहे, वेगवेगळा करून सांगितलेला आहे. प्रक्रिया कशाला म्हणावं, प्रक्रिया कशाला म्हणावं, काल लिहून दिलं बघा तुम्हाला. श्यामलताई बोला, प्रक्रिया कशाला म्हणावं? हात वरी केलाय, बोला. ओम नमः शिवाय सांगू. जयश्रीताई, प्रक्रिया कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. ही प्रक्रिया कशाला म्हणतात? जीव ब्रह्म ऐक्य करून देणारी रीत किंवा पद्धत सांगणे याला प्रक्रिया म्हणावे. दुसरी व्याख्या आणखीन एक. किंवा आत्मबोध करून देण्याची रीत याला प्रक्रिया म्हणतात. ओम नमः शिवाय. बरोबर आलं, बरोबर सांगितलं. तर आपल्याला पहिली रीत बघितली आपण, प्रक्रिया पहिली. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला साष्टांग नमस्कार. पहिली प्रक्रिया बघितली, जन्म ही जीव ब्रह्म ऐक्य करून देण्याची रीत म्हणजे प्रक्रिया बघितली, किंवा आत्म्याचं ज्ञान करून देण्याची रीत. आता आपल्याला दुसरी प्रक्रिया बघायची आहे, अंतःकरण पंचकाचे व्याख्यान. आता काय बघायचं आहे आपल्याला? अंतःकरण पंचकाचं व्याख्यान बघायचं आहे. तर गुरु म्हणतात, ओम नमः शिवाय. मीनाताई वाचा. आहेत का मीनाताई? जयश्रीताई वाचा, नसतील तर. वाचा जयश्रीताई, मीनाताई नाहीत वाटतं. ओम नमः शिवाय. पान नंबर 113, अंतःकरण पंचकाचे व्याख्यान. अंतःकरण म्हणजे देहाच्या आत उत्पन्न होणाऱ्या ज्ञान सुख दुःखादिकाचे साधनकरण. अंतःकरण म्हणजे काय सांगितलं तर, आत अंतःकरण, आतलं इंद्रिय. अंतःकरण म्हणजे आत राहणारं इंद्रिय, त्याला अंतःकरण असं म्हटलेलं आहे. देहाच्या आत उत्पन्न होणाऱ्या, देहाच्या आत उत्पन्न होणाऱ्या ज्ञान सुखाधिकाचे साधन रूप करण. करण म्हणजे इंद्रिय. करण कशाला म्हटलं? म्यूट करा, म्यूट करा, वाचू का ताई पुढे? वाचू का पुढे? म्यूट करा. आता पुन्हा वाचा, पुढचं सांगते वाचायला. ज्ञान सुखाधिकाचे साधन रूप करण. करण म्हणजे इंद्रिय. तर अंतःकरण ही सुख दुःख ज्ञान इथंच होतं. आपल्याला अंतःकरणामध्ये जन्मल्यापासूनचं सगळं लक्षात राहतं बघा. विशाल ही अंतःकरण. मी लहान होते तेव्हा असं केलं होतं, आत्ता आपण सांगतो. आपल्याला जसं कळायला लागलं तेव्हापासूनचं अंतःकरणात सगळं साठलेलं आहे आपलं ज्ञान. आकाशासारखंही अंतःकरण महान आहे, मोठं आहे. म्हणून
आणि व्यापक आहे, म्हणून त्याला आकाशाचं तत्व असं म्हटलेलं आहे. मग ह्या अंतःकरणामध्ये काय होतं? ज्ञान होतं, सुखही होतं आणि दुःखही होतं. आपण म्हणतो, अहो त्यांनी माझ्याशी असं वागलं म्हणून माझ्या अंतःकरणाला दुःख झालं, किंवा त्यांनी मला मदत केली, माझ्या अंतःकरणाला खूप बरं वाटलं. मग ही सुख दुःख जी आहे ती कुठं होतं? तर अंतःकरणामध्येच होतं. ज्ञानसुद्धा अंतःकरणात होतं. हे अंतःकरण जे आहे ही साधन आहे. करण म्हणजे इंद्रिय, आणि साधन रूप करण आहे. साधन आहे ही इंद्रिय आहे. याचे स्वरूप म्हटले म्हणजे कोणतेही काम करण्याविषयी प्रथम जे स्फुरण होतं, कोणतंही काम करायचं असू दे आपल्याला, कोणतंही म्हणजे कोणतंही, काहीही करायचं आपल्याला, छोटा असो मोठा असो, कोणतंही जर काम करायचं असेल तर ते प्रथम कुठं स्फुरण होतं? स्फुरण कुठं होतं? अंतःकरणामध्ये. प्रथम अंतःकरणामध्ये स्फुरण होतं त्याचं. म्हणून अंतःकरण प्रथम स्फुरण होतं. ते अंतःकरणाची देवता कोणती आहे? तर विष्णू. त्या अंतःकरणाची देवता विष्णू आहे. त्यापासून हे स्फुरण होतं. कुणामुळं स्फुरण होतं? तर देवतेमुळं स्फुरण होतं. देवता असल्याशिवाय स्फुरण होत नाही. अंतःकरणात जे स्फुरण होतं ते विष्णू देवतेमुळं होतं. त्याच्यानंतर ही अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ही एकच आहे. ती अंतःकरणच आहेत ही चारी पाची, पण ह्याचे वेगवेगळे विभाग पडले, परंतु ही अंतःकरणच आहे. तर मन, ह्याच्या पुढचं मन सांगितलेलं आहे, आपण बघितलेले. अंतःकरणात स्फुरण होतं आणि त्याच्यानंतर काय होतं? मन म्हणजे ते काम करायचे स्फुरण झाले, ते काम निश्चयाने करावे किंवा करू नये, करायचं किंवा नाही, करावं का नाही, ह्याचा विचार काय मन करतं. करावं सुरुवातीला अंतःकरणामध्ये स्फुरण होतं काम करायचं म्हणून, पण करावं का नाही करावं असं जे संकल्प विकल्प होतात ते कुठं होतात? मनामध्ये होतात. अशा प्रकारचे संकल्प किंवा विकल्प ज्याच्यापासून उत्पन्न होते ते ठिकाण मनाची देवता चंद्रमा आहे, आणि त्याच्या योगाने संकल्प विकल्प होतात. ते ठिकाण म्हणजे मन आहे, मनाची देवता चंद्रमा आहे, आणि ह्याच्यामुळेच मनामध्ये संकल्प आणि विकल्प येतात, संकल्प विकल्प होतात. मन राजा आहे बघा. मन जी आहे ना ती आपल्या सगळ्या इंद्रियाचा राजा आहे. मन सर्व इंद्रियाचा राजा, पण आपण मनाला ताब्यात ठेवायला पाहिजे. का ताब्यात ठेवायला पाहिजे? मनाला ताब्यात ठेवलं की सगळे इंद्रिय ताब्यात राहतात. म्हणून मनावर जास्त लक्ष ठेवायला पाहिजे, आपल्या मनावर, लोकांच्या नाही. दुसऱ्यांनी मला कसं वागावं, माझ्याशी कसं वागावं ही नाही, आपलं मन कसं वागायले, आपल्या मनामध्ये दुसऱ्याविषयी काय येईल, आपलं मन निर्मळ आहे का, आपलं मन कशाचा विचार करायले, आपल्याच मनावर आपलाच ताबा पाहिजे. तर ताबा ठेवला तर मनातलं वाटतं कुठं जावं तर ते पायाला सांगतं. मनाला वाटलं कुठंतरी जायचं आहे आता, तर काय करतं? ते पायाला सांगतं, म्हणजे पाय चालत जातात. राजा आहे तो सगळ्याच इंद्रियाचा. आणि मनाला वाटलं काहीतरी बघावं, कुठलं तरी दृश्य बघावं, तर मन पायाला सांगतं तिथं चल म्हणून, किंवा डोळ्याला सांगतं ती बघ म्हणून. सगळ्याच इंद्रियाला मन आदेश देतं, म्हणून मन हा सर्व इंद्रियाचा राजा सांगितलं. पण मनाची गती इतकी जास्त आहे, वायूपेक्षा सुद्धा जास्त आहे बघा. मन एका क्षणामध्ये कितीही दूर जाऊन फिरून येतं, पुन्हा जागेवर येतं.
म्हणून आपण मनावर चालायचं नाही, तर मनाला आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. राहतं मन ताब्यामध्ये ठेवलं तर. आपण म्हणतो बघा, कुणी जर वेळेला आलं नाही तर त्यांच्या मनावरचं आहे, त्यांचं नाही काय खरं. त्यांच्या मनावरचं आहे, म्हणजे त्या मनाच्या ताब्यात आहे ती. त्यांचं मन त्यांच्या ताब्यात नाही, तर ती मनाच्या ताब्यात आहेत. वायूपेक्षाही जास्त चपळ आहे, म्हणून आकणं अवघड आहे, पण अशक्य मात्र नाही. मग मन जर मनामध्ये कोणता बोध घ्यायचा आहे, मनामध्ये आपल्याला प्रपंचाचे विचार जर येत असतील तर मन गढूळ समजावं. आणि त्या मनामध्ये जर आपल्या स्वरूपाचं मंथन होत असेल, सजातीय प्रवाह, मी सचित आनंदरूप आत्मा आहे, मी एक रस आहे, अशा प्रकारे मी वेगळा आहे ह्या इंद्रियापासून, असं जर मन चिंतन करत असेल तर ती मन सत्वगुणात असतं. जेव्हा परमेश्वराविषयी मनामध्ये चिंतन होतं तेव्हा ते सत्वगुणात असतं. जेव्हा प्रपंचाविषयी मन चिंतन करतं तेव्हा ते रजोगुणात असतं. आणि जेव्हा ती मन कुणाची निंदा करतं किंवा क्रोध करतं तेव्हा ते तमोगुणात असतं. मग जास्तीत जास्त वेळ आपलं मन कोणत्या गुणामध्ये राहतं ही आपणच त्याच्यावर लक्ष ठेवायचे, पहारा करायचा त्या मनावर, आपल्याच मनावर. कसा पहारा करायचा आहे तर सैनिकासारखा, सीमेवरच्या सैनिकासारखा. थोडंसुद्धा त्याला मोकळं सोडायचं नाही, त्याला या आत्मचिंतनामध्ये त्याला गुंतवून ठेवायचं आहे. कामापुरतं रजगुणात जाऊ द्यायचं आणि तमगुणापासून तर त्याला आकुळून ठेवायचं, त्याला बांधूनच ठेवायचं. अशा प्रकारे हे मन आहे. आणि मन म्हणजे जे काम करण्याचं स्फुरण झालं ते काम निश्चयानं करायचं का नाही, अशा प्रकारचा संकल्प विकल्प करतं. ते कोणामुळं करतं? मन संकल्प विकल्प कोणामुळं करतं? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. त्याची देवता चंद्रमाच्या योगाने करतं. हां, हँड रेस करा. जमते का काकी तुम्हाला? हँड रेस करा. चंद्रमा हँड रेस करा म्हणजे मग मी विचारते. तर चंद्रमा देवतेच्या योगानेच मन संकल्प विकल्प करतं. चंद्रमा देवता नसेल तर मनाला संकल्प विकल्प करता येत नाही. ती देवता तिथं असायलाच पाहिजे, तरच त्याला संकल्प विकल्प करता येतो. बुद्धी म्हणजे मनात आलेले काम करण्याचा निश्चय ज्या शक्तीच्या योगाने होतो, ती शक्ती बुद्धीची देवता ब्रह्मा आहे, त्याच्या योगाने निश्चय होतो. कसा निश्चय होतो तर म्हणजे मनात एखादं आलेलं काम करायचं आहे, मन काय करायले? संकल्प विकल्प करायले, करावं का नाही. जेव्हा निश्चय होतो करायचं किंवा नाही, दोन्हीपैकी एक कोणताही निश्चय जरी झाला तरी ती काम कुणाचं काम? ती बुद्धीचं काम आहे ती. म्हणून निश्चय ज्या शक्तीच्या योगाने होतो, निश्चय करण्याची जी शक्ती आहे मनामध्ये ती म्हणजेच बुद्धी, तिच्या योगाने होतो. आणि त्याची देवता कोण आहे तर ब्रह्मा आहे. ब्रह्मा जर तिथं नसेल तर बुद्धी निश्चय करू शकत नाही. ब्रह्माच्या योगानंच बुद्धी निश्चय करते, ती स्वतंत्र नाही, ती निश्चय करू शकत नाही. चित्त म्हणजे अमुक एक काम करायचं आहे, ते कसं करायचं काम निश्चय कुणी केला? बुद्धीनं केला. मग आता ते काम कसं पार पाडायचं तर ती कोण करते तर ती चित्त करतं. आणि ह्या चित्ताची देवता नारायण आहे. त्याच्यानंतर अहंकार म्हणजे अमुक एक काम आपणच करू असा जो अभिमान होतो, त्याची देवता रुद्र आहे.
त्याच्या योगाने अहंकार अभिमान उत्पन्न होतो. आता तुम्ही प्रत्येक ह्याचं ही सगळं बसून दृष्टांत सांगायचा एखादा कोणताही. मी तुम्हाला 3-4 दृष्टांत सांगितलेले आहेत, लक्षात आहेत का? तेच सांगायचे असतील तर. अंतःकरणामध्ये स्फुरण कसं झालं, त्याच्यानंतर बुद्धीनं मनानं संकल्प विकल्प कसा केला, बुद्धीनं निश्चय कसा केला, चित्तानं चिंतन कसं केलं आणि अहंकार कसा आला. दृष्टांत आपल्या प्रपंचातले सांगा, अनुभवाचे सांगा. कोण सांगते हातवरी करा. ओम नमः शिवाय. सांगा मंगेताई. ओम नमः शिवाय. आता प्रथम अंतःकरणापासून सुरुवात करते. अंतःकरणात आता समजा आपल्याला चहा करावा असं स्फुरण झालं. आता चहा करावा वाटला की चहा केला. मनामध्ये चहा करावा असं वाटला, पण मन काय करतं, करू का नको करू का नको करू का नको असं वाटतं मनाने. मग त्याच्या योगाने बुद्धी काय करते, निश्चय करते आता करत चहा. बुद्धीनं निश्चय केला चहा करत की मग मी चहा केला. मग ती कसा झाला की काय झाला की कसा झाला की काय झालं असं चित्त करू लागलं. मग ती केला एकदाचा चहा. मग ती चहा झाला चांगला, चहा खूप चांगला झालाय असं म्हणलं कोणी, त्याला आला अहंकार. चित्ताचं व्यवस्थित सांगा, बाकीचं आलं चित्ताचं. चित्त मग ती आता बुद्धीला निश्चय केला चहा केला. मग ती चित्ताला ती चहा कसा झाला की असं वाटू लागला. बुद्धीनं निश्चय केला की चहा करायचा आहे. मग कसा करायचा, साखर कुठे, पत्ती कुठे, दूध आहे का, ह्याचा जी विचार करते, चिंतन करते, ती चित्ताचं काम आहे. आणि ह्याची दैवता कोण आहे? कोण आहे चित्ताची दैवता? नारायण आहे. ओम नमः शिवाय. आलं बरोबर. काकी बोला. ओम नमः शिवाय. नंदा काकी. ओम नमः शिवाय. समजा आपल्याला एक अंतःकरण म्हणजे अंतःकरणामध्ये इच्छा उत्पन्न झाली की आपण एखादं घर बांधावं. म्हणजे स्फुरण झालं अंतःकरणात. मग पुन्हा मन काय करतं, मनात संकल्प विकल्प येतात. आता एक बांधू का नको, करू कसं करू काय करू, हे संकल्प विकल्प येतात. त्याची देवता चंद्रमा आहे. त्यानंतर बुद्धी काय केली, निश्चय करते का आता हे घर आपल्याला बांधायचंच आहे, हे घर आपण बांधू. आता बुद्धीचा निश्चय झाला, त्याची देवता ब्रह्म आहे. मग आता हे घर बांधायचं, मग चित्त काय करतं, आता हे आपल्याला घर बांधायचं आहे, कसं बांधावं, काय करावं, काय करा म्हणजे काय सामान लागेल, किती वेळ लागेल, हे चिंतन चित्त करते. त्याची देवता नारायण आहे. आणि अहंकार, मग ते घर बांधून झाल्यानंतर 4 लोक येतात म्हणजे ते घर खूप छान बांधलं, छान झाले असं वगैरे. मग ते आपल्याला अहंकार आला, म्हणजे बापरे मी आता छान घर बांधलं, मला सगळे लोक हे करायला लागले. त्याची देवता रुद्र आहे. हे करायलेत म्हणायचं नाही, तसं हे ते म्हणायचंच नाही, स्पष्ट सांगायचं काय करायलेत ते. घर छान झालं, घर छान बांधलं. सांगितलं बरोबर सांगितलं, पण स्पष्ट शब्द बोलायचे. ओम नमः शिवाय. सुनीता बोल. ओम नमः शिवाय. जमल का सांगा? हा हँड रेस करा, कुणाला सांगायचे हँड रेस करा. जयश्रीताई बोला. दृष्टांत सांगा एखादा, आपल्या प्रपंचातला सांगा, पण आपल्याला लक्षात येतं सांगितल्यावर. ओम नमः शिवाय. अंतःकरणात प्रथम, सुनीता बोल. अंतःकरणात प्रथम काय आलं, पायी जायचे दिंडीला असं आलं. अंतःकरणामध्ये स्फुरण झालं. पुढचं ओम नमः शिवाय. जमल का नाही? लक्षात आलं की जमतंय, फक्त लक्षात यायला पाहिजे. अंतःकरणात स्फुरण झालं म्हणजे अंतःकरणामध्ये विचार आला. पहिला अंतःकरणातच येतो विचार. काय आला विचार, की पायी कपिलधारला जायचंय असा विचार आला. अंतःकरणामध्ये स्फुरण झालं. ते स्फुरण झाल्यानंतर मन काय म्हणायलं,
चलणं होतं का नाही की तेवढी चलायची सवय नाही. चलणं नाही झालं तर कसं करावं, जावं का नाही, अशा प्रकारे मन संकल्प विकल्प करतं. जाऊ का नको, करू का नको, अशा प्रकारे मन संकल्प विकल्प करतं. त्याच्यानंतर बुद्धी निश्चय करते, जायचंच आहे किंवा नाही जायचं. दोन्हीपैकी एक कोणता तरी निश्चय कोण करतं, तर बुद्धी करते. मन संकल्प विकल्प करतं पण चंद्रमाच्या दैवतेच्या योगानं करतं. बुद्धी निश्चय करते ती सुद्धा ब्रह्मदैवतेच्या योगानंच करते. त्याच्यानंतर बुद्धीनं निश्चय केला, जायचं कपिलधारला, व्हायचं ते हो जातं, जायचं म्हणजे जायचं, निश्चय झाला. चित्त काय करतं, आता जायचं आहे, आता निघायचं आहे, तर काय काय सामान घ्यावं. पाण्याची बाटली घ्यावी लागल, डब्बा घ्यावा लागल, पिशवी आहे का घरामध्ये, बॅग आहे का जाण्यासारखी, बूट घ्यायचा का, चप्पल चालल का, अशा प्रकारे चिंतन करतं चित्त. ह्याची देवता नारायण आहे. आणि जेव्हा कपिलधारला गेलो, दर्शन चांगलं झालं, परत घरी आलो आणि तृप्त झालो, तेव्हा का अहंकार आला पुन्हा. मला वाटत होतं का नाही, पण मला झालं बाबा जाणं, आणि दर्शनसुद्धा चांगलं झालं आणि मी व्यवस्थित घरी आले, अशा प्रकारचा अहंकार झाला. कळालं का? ओम नमः शिवाय. कळालं असलं तर एखादा दृष्टांत सांगा, म्हणजे तुम्हाला कळालं का मला लक्षात येते. सांगायचं का कुणाला, का चलू पुढे? ओम नमः शिवाय. तर प्रयत्न करू का? हां, करा ना, प्रयत्न करा तर म्हणाले मी. प्रयत्न करण्यासाठीच आपलं सुरू आहे. हे कशासाठी सुरू आहे? मला जास्त काय सांगता येत नाही. येत असते. अंतकरण, हां, अंतकरणात येतं की आपल्याला शिखर शिंगणापूरला जायचंय. तर शिखर शिंगणापूरला जायचं तर आपलं मनात जावं का नाही, जावं का नाही असं वाटतंय आपल्याला. ती मग कुणाचं आपण कुणाचं काम आहे? स्फुरण होतं आपल्याला, जावं का नाही जी वाटायला तुम्हाला. अंतकरणात स्फुरण होतं हां, जायचं म्हणून. पुन्हा मग गेलो तर मनामध्ये वाटतं की काय करावं आता, जावं का नाही, जावं का नाही, असं संकल्प विकल्प होतो मनामध्ये. गेल्यानंतर पोहोचल्यानंतर संकल्प विकल्प होतो का? नाही, जायच्या अगोदरच होतं. मग आपण गेलो कसं म्हणायला तुम्ही? अंतकरणात नाही नाही, स्फुरण झालं. हां, झाला, बोला पुढचं. हा हां, मग गेलो आपण तर लगेच गेलो नाही, बुद्धीमध्ये गेल्यावर पूर्ण काम झालं, पुन्हा संकल्प विकल्प हा, येत नाही. गेल्यानंतर कशाला संकल्प विकल्प? पूर्ण दर्शन झालं आणि पुन्हा कशाला येईल संकल्प विकल्प? स्फुरण झालं अंतकरणामध्ये शिंगणापूरला जाण्याचं. त्याच्यानंतर आता कधी जायचं, किती तारखेला जायचं, गाडी कोणती करायची, जावं का नाही, ही जी मनामध्ये संकल्प विकल्प येऊ लागलेत. फक्त जायचं ठरलंय आपलं, गेलो नाहीत आपण. गेल्यानंतर पुन्हा नाही संकल्प विकल्प येत. फक्त अंतकरणात स्फुरण झालं, जावं वाटलं की पुढचं मनाचं काम सुरू झालं. आता मनाचं काम काय करू लागलं मन? बोला. मग त्याची देवता चंद्रमा आहे. तर मग बुद्धीला वाटतं की बुद्धी ओम नमः शिवाय. हां, ओम नमः शिवाय. हा, बुद्धी निश्चय बुद्धीमध्ये येतं की जायचंच. हां, बुद्धीला वाटतं की जायचंच. मग गेलो तर आपण गेलो नाही, बुद्धीला वाटतं की जायचंच आहे आपल्याला. मग आपण जायला तर निघालो. मग पुन्हा चित्त आपण म्हणजे चिंतन करतो त्या गोष्टीचं की आपल्याला जायचंय तर खरं, मग कसं जायचं, काय नाही, पूजाचं सामान सगळं घ्यावं लागेल आपल्याला, हे घ्यावं लागेल, ते घ्यावं लागेल, पूजाचं सगळं साहित्य. हे ते म्हणायचंच नाही, स्पष्ट सांगायचं. हे आणि ते, हे म्हणजे काय, ते म्हणजे काय, काय समजायचं हेला आणि तेला? हे आता ते नाही. पाणी बॉटल घ्यावं लागेल, खायचा डब्बा घ्यावा लागेल, पूजाचं साहित्य घ्यावं लागेल आपल्याला, हां, बॅग भरावं लागेल आपल्याला जाण्यासाठी. मग निघतो आपण.
त्याची देवता नारायण. हो ना. बरोबर आहे का? बरोबर आहे. बोला ना, बोला. गप्प बसू नका, बोला. रेकॉर्डिंग होईल, बोला तसं हा. बसू नका. त्याची देवता नारायण आहे. तर मग म्यूट व्हा. तर ना अहंकार. मग आपण गेलो तिथं देवदर्शन झालं आपलं व्यवस्थित, सगळं आपल्याला मनासारखं मिळालं तिथं गेल्यानंतर सगळं आनंद. मग घरी आलो आपण, घरी आलं की आपल्याला अहंकार आला की झालं बाई आपल्याला सगळं व्यवस्थित मिळालं आणि आपल्याला दर्शन ते सगळं चांगलं झालं, म्हणून त्याची देवता रुद्र आहे. ओम नमः शिवाय. आलं बरोबर आलं. म्यूट करा. अलकाताई जमल का सांगायला? अलकाताई हुंडेकर, बोला दृष्टांत एखादा. ओम नमः शिवाय. हां बोला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अंतकरण काय अंतकरणाचं पूर्ण होतं की आपण पाठ ऐकावं, पाठाला जावं आणि त्याचं जे हे करावं, पाठ ऐकून ज्ञान घ्यावं. पण पुन्हा मन काय म्हणतं, नको बाई मला समजते का नाही. आणि अंतकरणाची देवता विष्णू आहे. नंतर स्मरण झाल्यानंतर ती मन काय म्हणतं, नको बाबा मला समजेल का नाही की काय होते की ऐकलं तर संकल्प विकल्प येतो. तर त्याची देवता चंद्रमा आहे. मग बुद्धी म्हणते नाही जा, म्हणजे तुला समजेल. जर तू पाठ ऐकलास तर समजेल, तुला ज्ञान भेटेल, तू जा. मग ते त्याची देवता ब्रह्म आहे. आणि मग चित्त काय करतो, गेल्यानंतर तू चिंतन करतो की माझ्या पाठात मला उत्तर देता येते का नाही, की कसं करू की काय करू की. मग त्याची देवता नारायण आहे. आणि नंतर पुन्हा अहंकार हे होतो. ऐकल्यानंतर थोडस उत्तर देता आलं, हे झालं, उत्तर बरोबर देता आलं किंवा नाही आलं तर अहंकार उत्पन्न होतो. थोडं उत्तर जरी देता आलं आपल्याला तर त्याची देवता रुद्र आहे. ओम नमः शिवाय. अगदी बरोबर सांगितलं ताई, बरोबर आलं. मग तुम्हाला समजतं म्हणून विचारायले, असं सांगितलं की समजतंय. ओम नमः शिवाय. बोलायचंय का कोणाला? तर अंतकरणाचे स्वरूप खरे म्हटले म्हणजे एकच आहे. आता ही जी क्रिया होते, स्फुरण होतं, संकल्प विकल्प होतात, पुन्हा निश्चय होतो, चिंतन होतं आणि अहंकार येतो. ही जी 5 आहेत ती एकच आहेत असं सांगू लागलेले आहेत. अंतकरणेचे स्वरूप खरे म्हटले म्हणजे एकच आहे, पण त्यात संकल्प विकल्प निश्चय इत्यादी वेगवेगळ्या वृत्ती असतात. वेगवेगळे काम आहेत त्यांचे. वृत्ती म्हणजे कामं, वेगवेगळ्या वृत्ती असतात. म्हणून त्यास मन बुद्धी इत्यादी नावे ही वेगवेगळी पडलेली आहेत. मन बुद्धी चित्त अहंकार ही वेगवेगळी नावं ही अंतकरणाचेच आहेत. ही अंतकरणाच्याच वृत्ती आहेत आणि त्यांच्या कामावरून घेऊन त्यांना वेगवेगळी नावं दिलेली आहेत. आता इथं सूक्ष्मदेहामध्ये कुठं 4 सांगितलं, कुठं 5 सांगितलं, तर कुठं एकच सांगितलेलं आहे. अंतकरण म्हणजे 4ही एकत्र असं सांगितलं, कुठं पुढे येईल ती. कुठं 5 सांगितलं. काही ठिकाणी अंतकरण सोडून दिलं, मन बुद्धी चित्त अहंकारच सांगितलेले, 4च सांगितलेले आहेत. मग ही जी अंतकरण आहे ह्याच्या ही वृत्ती आहेत, त्याच्यामुळं तसं तिथं सांगतात. तर विकल्प निश्चय इत्यादी वेगवेगळ्या वृत्ती असतात. म्हणून त्यास मन बुद्धी इत्यादी नावे ही वेगवेगळी पडलेली आहेत. कशामुळं पडली तर त्यांच्या कार्यामुळे त्यांची ही वेगवेगळी नावे पडलेली आहेत. जसे एक ब्राह्मण आहे, दृष्टांत देऊ लागलेले आहेत. कसे नावं वेगवेगळे पडले अंतकरणाला. अंतकरण तर एकच आहे, मग त्याला वेगळं वेगळं का म्हणतात त्याचा दृष्टांत इथं देऊ लागलेले आहेत. एक ब्राह्मणाचा माणूस आहे, एक ब्राह्मण आहे आणि तो ब्राह्मण आहे, तो स्वयंपाक करू लागला. करीत असेल तर त्याला स्वयंपाकी म्हणतात. मूळचा कोण आहे तो ब्राह्मणच आहे, पण स्वयंपाक करू लागला
तर त्याला आचारी किंवा स्वयंपाकी असं आपण म्हणतो. कोणासही शिकवीत असेल तर, कोणाला तो शिकवू लागला शाळेत जाऊन, तर त्याला काय म्हणतात? शिक्षक म्हणतात. ज्योतिष सांगणारा असेल, तोच ब्राह्मण आहे, तो ज्योतिष सांगू लागला तर त्याला काय म्हणतात? ज्योतिषी म्हणतात. त्याचप्रमाणे एकाच अंतःकरणास वृत्तीभेदाने मन, बुद्धी इत्यादी वेगवेगळी नावे दिलेली आहेत. कशामुळं नावं दिले? तर त्यांच्या कार्यामुळं नावं दिलेले आहेत. आता जो ब्राह्मण आहे त्यालाच आपण काय म्हणू लागलो? आचारी म्हणू लागलो. आचारी म्हणल्यामुळं त्याचं ब्राह्मण पण गेलं का हो? तो ब्राह्मणच राहिला का तो आचारी झाला? ओम नमः शिवाय. तो ब्राह्मणच आहे मुळातला, पण त्याला आपण काय म्हणू लागलो? काय म्हणू लागलो? आचारी आचारी म्हणू लागलो, स्वयंपाकी म्हणू लागलो. मग शिक्षण शिकवायला शाळेमध्ये गेला. कोण गेला? कोण गेले शाळेमध्ये? आणि शाळेमध्ये गेल्यावर आपण त्याला काय म्हणू लागलो? ब्राह्मण गेले. आणि तिथं शाळेत शिकवायला गेल्यावर काय म्हणू लागलो? शिक्षक. शिक्षक म्हणू लागलो. ज्योतिषी सांगू लागला तो. ज्योतिषाचा ग्रंथ भाडोळी घेतली समोर आणि लोकाला ज्योतिषी सांगू लागला, तर त्याला काय म्हणतो आपण? ज्योतिषी. ज्योतिषी म्हणतो. पण मुळातला कोण आहे तो? ब्राह्मण. मुळातला ब्राह्मणच आहे तो, पण त्याला आपण काय म्हणतो? ज्योतिषी म्हणतो. अशाच प्रमाणे ह्याप्रमाणेच म्हणू लागलेले आहेत. जसं एकाच ब्राह्मणाला आपण शिक्षक म्हणतो, आचारी म्हणतो, ज्योतिषी म्हणतो, तसंच एकच अंतःकरण आहे आणि अंतःकरणाच्या ह्या वृत्ती वेगवेगळ्या असल्यामुळं आपण त्याला काय म्हणतो? मन, बुद्धी, चित्त, अहंकार असे वेगवेगळे नावं आपण त्याला देतो. या सर्व अंतःकरण, मन इत्यादिकाचा तू साक्षी आहेस, हीच तू निश्चित हे विचार करून पहा. साक्षी कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. हो सांगा. म्हणजे जवळ असावा, राग द्वेष रहित असावा, बोला नाही तर म्यूट करा. ओम नमः शिवाय. म्यूट करा. ओम नमः शिवाय. सांगा साक्षी कुणाला म्हणावं? जयश्रीताई बोला. साक्षी कुणाला म्हणावं? सांगू मी. हँड रेस करा, हात वरी करा. बोला जयश्रीताई बोला. साक्षी म्हणजे समीप म्हणजे जवळ असावा. आवाज येत नाही. मोबाईल जवळ धरा. मोबाईल जवळ धरा, आवाज येत नाही. ओम नमः शिवाय. सांगते. साक्षीचे समीप जवळ असावा, उदासीन मध्ये राग द्वेष रहित असावा. आवाज नीट येत नाही. रेंज मध्ये थांबा. ओम नमः शिवाय. आवाज येत नाही. आवाज कसा काही ओम ओम नमः शिवाय. येईल का ताई आता? हा आता यायला बोला. येतो का? हा. साक्षीचे लक्षण समीप म्हणजे जवळ असावा, उदासीन मध्ये राग द्वेष रहित असावा, चैतन्य स्वरूप म्हणजे स्वरूप असावा. हे साक्षीचे लक्षण. ह्याला काय म्हणावं? काय म्हणावं ह्याला? साक्षीचे लक्षण. साक्षी म्हणावा. आता इथं कशाचं साक्षी? मग इथं जे सांगितलेलं आहे ते कशाचं साक्षी सांगितलं? ओम नमः शिवाय. म्यूट करा ताई, म्यूट करा. आवाज येत नाही तुमचा. मंगेताई बोला. साक्षीचं लक्षण सांगा आणि कशाचं साक्षी ते पण सांगा.
ओम नमः शिवाय. सुनंदाताई बोला. सुनंदाताई पाटील बोला. साक्षीचं ओम नमः शिवाय. हां समीप असावं, चैतन्य उदासीन असावा, चैतन्य स्वरूप असावा. समीप म्हणजे समीप म्हणजे जवळ असावा, हां उदासीन म्हणजे राग दोष रहित असावा, आणि चैतन्य स्वरूप म्हणजे ज्ञान स्वरूप असावा. मग इथं साक्षी सांगितलाय तो इथं कशाचा साक्षी हा? इथं मन बुद्धी चित्त अहंकार यांचा साक्षी आहे. याचा तू साक्षी आहेस. मन बुद्धी चित्त अहंकार ही जी वृत्ती आहेत याचा तू साक्षी आहेस आणि तीच तू नाहीस. तीच तू नाहीस. मन म्हणजे तू नाहीस किंवा मन म्हणजे तुझं नाही. चित्त तुझं नाही, बुद्धी ही तुझी नाही आणि ती तूही नाहीस. मन बुद्धी चित्त अहंकार ही जी अंतःकरणाच्या वृत्ती आहेत त्या तू नाहीस आणि तुझ्याही नाहीस. तू साक्षी आहेस. साक्षी आहे म्हणजे ह्या वृत्तीच्या समीप येतो. ह्या वृत्ती कुठे आहे? तो अंतःकरणातच आहेत ह्या वृत्ती. आणि आत्मा कुठे आहे? तिथंच आहे. म्हणून ह्या वृत्तीच्या समीप येतो, जवळ आहे आणि रागद्वेष रहित आहे आणि चैतन्य स्वरूप आहे म्हणजे ज्ञान स्वरूप आहे. त्याला सगळं ज्ञान आहे. तो तिथंच आहे जिथं अंतःकरणाच्या ह्या 4 वृत्ती आहेत तिथंच आहे तो, पण प्रकाश रूपाने वेगळा आहे. जसा घरामध्ये आपण बसलो आणि बल्ब लावला आणि बल्बच्या प्रकाशामध्ये आत्ताही मी पाठ सांगत आहे किंवा काम कोणतंही करीत आहे तर ती कृती म्हणजे बल्ब नाही, तर बल्ब त्याच्यापेक्षा वेगळा आहे, दिवा त्याच्यापेक्षा वेगळा आहे. तसाच हा साक्षी जो आहे, हा साक्षी ह्या अंतःकरणाच्या वृत्तीपेक्षा वेगळा आहे. तिथंच आहे तो, समीप आहे, जवळच आहे, उदासीन आहे, रागद्वेष रहित आहे तो आणि तो ज्ञान स्वरूप आहे. सगळं तो जाणतोय. तिथं सगळं चाललेलं त्याला माहीत आहे, पण तो काहीच बोलत नाही. तटस्थ होऊन बघत राहिलेला आहे तो. जीव भक्षी विषय फळे आणि आत्मा काय? शिव साक्षी. शिव साक्षी रूपानं राहतो आणि जीव मात्र विषय फळे भक्षितो. जीव हा शिवच आहे, पण उपाधी लावून घेतली अंतःकरणाची. जीव कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. जीव कशाला म्हणावं? हां बोला, जयश्रीताई बोला. जीव कशाला म्हणावं? हँड रेस केला त्यांना विचारते मी, जीव कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय ताई. आवाज येतोय का माझा? हो येतोय आवाज. आवाज येतो? होय बोला. कुटस्थ चैतन्य अंतःकरण. कुटस्थ चैतन्याचं अंतःकरणाचं प्रतिबिंब याला जीव असे म्हणतात. श्यामलताई बोला. जीव कशाला म्हणावं? म्यूट करा जयश्रीताई. श्यामलताई बोला. जीव कशाला म्हणावं? कुटस्थ चैतन्य नंबर 1 अंतःकरण. नंबर 1 नंबर 1 कुटस्थ चैतन्य. हां नंबर 2 अंतःकरण. नंबर 3 पडलेल्या प्रतिबिंब याला जीव असे म्हणतात. कुठं पडलं प्रतिबिंब? कुठं पडलेल्या प्रतिबिंबाला? अलकाताई बोला. श्यामलताई म्यूट करा. श्यामलताई म्यूट करा. हां जीव कशाला म्हणावी? जीव कशाला म्हणावी? नंबर 1 कुटस्थ चैतन्य. नंबर 2 अंतःकरण. नंबर 3 कुटस्थ चैतन्याचे अंतःकरणात पडलेले प्रतिबिंब याला जीव असे म्हणावे. ऐकलं का श्यामलताई? बरोबर आलं. म्यूट करा. श्यामलताई ऐकलं का? जीव कशाला म्हणावे? ऐकलं. हं सांगा, बोला. ऐकलं. सांगा ना मग, काय ऐकलं सांगा. नंबर 1 कुटस्थ चैतन्य. नंबर 2 अंतःकरण. कुटस्थ चैतन्याच्या पडलेल्या प्रतिबिंबाला जीव असे म्हणावे. तिसरं अवच्छेदक सांगायचं राहिलं नीट.
त्यांचं व्यवस्थित ऐकायचं. दुसऱ्यांनी सांगितल्यावर बरोबर सांगितलं अलकाताईने. मधुरिकाताई बोला. मधुरिकाताई महाजन, जीव कशाला म्हणावं. म्यूट करा श्यामलताई. मंगलताई, कळालं का जीव कशाला म्हणावं ती? आले का लक्षात? 2 अंतःकरण. नंबर 3 कुटस्थ चैतन्याचे अंतःकरणात पडलेले प्रतिबिंब याला जीव म्हणावे. ओम नमः शिवाय. म्यूट करा. मंगेताई, आभास याचा दृष्टांत कोणता दिला ह्याला? दृष्टांत कोणता ह्याचा? याला आभास कशाला बरं सांगा. आभास कशाला म्हणावे? एक असून एक भासणे याला आभास म्हणावे. ओम नमः शिवाय. सुनंदाताई बोला. आभास कशाला म्हणावे? म्यूट करा. लगेच म्यूट करायचं बोललं की. सुनंदाताई, आभास कशाला म्हणावे? हातवरी केलाय. आवाज येईना का? काय? ओम नमः शिवाय. हां, एक आरसा, 2 मुख आणि मुखाचे आरशात पडलेले प्रतिबिंब यालाच आभास म्हणावे. ऐकलं का मंगेताई? आभास कशाला म्हणावे? हो हो ऐकलं. काय ऐकलं? ओम नमः शिवाय. काय ऐकलं? एक आरसा, एक मुख आणि आरशात मुखाचे पडलेले प्रतिबिंब. एकच आरसा आणि एकच मुख. आरसा आणि आपलं मुख आणि आरशात पडलेलं प्रतिबिंब. नंबर 1 आरसा. अवच्छेदक 3 आहेत त्याला. नंबर 1 आरसा, नंबर 1 नंबर 2 नंबर 1 मुख, नंबर 2 आरसा आणि नंबर 3 मुखाचं आरशात पडलेलं प्रतिबिंब ह्याला आभास असे म्हणावे. कशाला म्हणावे आभास जयश्रीताई? नंबर 1 आरसा, नंबर 2 मुख, आरशात मुखाचे पडलेले प्रतिबिंब याला आभास असे म्हणावे. ओम नमः शिवाय. आलं तर बरोबर. हो, आलं. आपली आज दुसरी प्रक्रिया पूर्ण झाली. आपला वेळही झालेला आहे. झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित. तुम्हा सर्व मुमुक्षुजनांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जे मुखातून योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरू माऊलीचे. जे अयोग्य काही शब्द माझ्या मुखातून चुकीचे बाहेर पडलेले असतील तर ती वाणीचा दोष. ओम नमः शिवाय.